स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मला सांगा, हा मंत्र आपण सर्वजण म्हणतो, पण तरीसुद्धा आपल्यातील भीती कमी होते का? तर नाही. कारण हा मंत्र आपण स्वामी आईने निर्माण केला आहे म्हणून म्हणतो, पण त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही. भीती आपल्या मनात तशीच असते. मग मला सांगा, हा मंत्र म्हणून काही फायदा आहे का? तर हो, ही भीतीच आपल्याला आपल्यामधून घालवायची आहे. म्हणून हा मंत्र सारखा म्हणत राहणे गरजेचं आहे. रोज हा मंत्र सतत म्हणत राहा, जोपर्यंत तुमच्यातील भीती नाहीशी होत नाही. मला इतकंच सांगायचं आहे की या मंत्राचा उच्चार तुम्ही सतत करत राहिला तरच त्या मंत्राचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. पण आपण करतो काय, 1-2 वेळा हा मंत्र म्हणतो आणि नंतर कधी आपल्याला सवड मिळेल तेव्हा म्हणतो. पण असं न करता दिवसभर काम करताना हा मंत्र सतत मनात चालू ठेवला पाहिजे. मग आपल्याला या मंत्राचे फायदे दिसून येतील. आपण जर आपल्या सोयीप्रमाणे आईला साथ घातली तर आई कशी आपल्याला प्रतिसाद देईल? म्हणूनच जे कर्म, कार्य, कृती आपण करतो त्याचा अभ्यास योग्य रीतीने केला तरच त्याचं फळ योग्य रीतीने आपल्याला प्राप्त होऊ शकतं. श्री स्वामी समर्थ. आजची कविता. आई, कितीतरी वेळा तू आमच्या सोबत असतेस. आई, कितीतरी वेळा तू आमच्या सोबत असते, पण ह्याची जाणीव आम्हाला होतच नसते. पण ह्याची जाणीव आम्हाला होतच नसते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, कितीतरी वेळा तू आम्हाला सांगत असतेस, बाळ पूजा पाठ नामस्मरण कर. बाळ पूजा पाठ नामस्मरण कर. पण आम्हाला ह्या गोष्टीची ओढच नसते. पण आम्हाला ह्या गोष्टीची ओढच नसते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. आमचा कान धरत असते, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखत असते. पण हे समजून घेण्याची आमची पात्रताच नसते. पण हे समजून घेण्याची आमची पात्रताच नसते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. तुझ्या कुशीत घेऊन ज्ञान देत असतेस. तुझ्या कुशीत घेऊन आम्हाला ज्ञान देत असते. पण आम्हाला ह्याची इच्छाच नसते. पण आम्हाला ह्याची इच्छाच नसते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. आम्हाला योग्य ती दिशा आणि मार्ग दाखवत असतेस. आम्हाला योग्य ती दिशा आणि मार्ग दाखवत असतेस. पण आमच्या नजरेला दुसरीच काही ओढ असते. पण आमच्या नजरेला दुसरीच काही ओढ असते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. चांगल्या कर्माची फळं देत असतेस. चांगल्या कर्माची आम्हाला फळं देत असतेस. पण आम्हाला भलत्याच गोष्टींची हाव असते. पण आम्हाला भलत्याच गोष्टींची हाव असते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. आमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत असतेस. आमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत असतेस. पण आम्हाला आमच्या अहंकाराची जास्तच हाव असते. पण आम्हाला आमच्या अहंकाराची जास्तच हाव असते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आमच्या कामात अडथळे देखील आणत असतेस. आमच्या कामात अडथळे देखील आणत असते. पण ती कामे पुढे जाऊन आम्हाला संकटात टाकणार ह्याचे संकेत तू आम्हाला देत असते. पण ती कामे पुढे जाऊन आम्हाला संकटात टाकणार ह्याचे संकेत तू आम्हाला देत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू आम्हाला कितीतरी वेळा सांगत असतेस. वडीलधाऱ्याच्या रूपाने आमच्या पाठीवर हात फिरवत असतेस. वडीलधाऱ्यांच्या रूपाने आमच्या पाठीवर हात फिरवत असते. पण ते संकेत कळून घेणे खूप सोपे नसते. पण ते संकेत कळून घेणे खूप सोपे नसते. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असतेस. आई, तू कितीतरी वेळा आम्हाला सांगत असते. पहाटे आम्हाला ब्राह्मण मुहूर्तावर अमृत प्यायला उठवत असतेस. पहाटे आम्हाला ब्राह्मण मुहूर्तावर अमृत प्यायला उठवत असतेस. पण झोपेपुढे हे अमृत देखील पिण्याची आमची इच्छा नसते. पण झोपेपुढे हे अमृत देखील पिण्याची आमची इच्छा नसते. आई, खरंच तू कितीतरी वेळा आम्हाला खूप काही सांगत असतेस.
आई, खरंच तू कितीतरी वेळा आम्हाला खूप काही सांगत असते, पण हे समजून घेणे खरंच खूप कठीण असते. श्री स्वामी समर्थ.